संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीला काय काय मिळालं याची माहिती एबीपी माझाकडे आली आहे। सगळ्यात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतात ते म्हणजे वाल्मिक कराडचे 3 आयफोन। कराडनं डिलीट केलेला सगळा डेटा एसआयटीनं रिकव्हर केलाय। त्यातून जे संभाषण हाती आलंय त्याने वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे। काय हा सगळा प्रकार पाहूयात। वाल्मिक कराडची प्रॉपर्टी अंदाजे 1,500 कोटीच्या आसपास आहे। ते अजून खूप उघडं व्हायचं आहे। प्रॉपर्टीचं वगैरे काय बोलूच नका। पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जागवार सारखं BMW सारखं, पण या 10-15 लोकांमुळे बीडचा आणि महाराष्ट्राची बदनामी आज देशामध्ये होती। एबीपी माझाच्या हाती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र लागलं। त्या आरोपपत्रानुसार पोलिसांच्या हाती लागलेल्या पुराव्यामुळे वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे। वाल्मिक कराड 1-2 नव्हे तर 3 आयफोन वापरायचा आणि हेच 3 आयफोन त्याला तुरुंगाची हवा खायला लावू शकतात। या 3 आयफोनमधील डेटा कराडनं डिलीट केला होता, मात्र तो एसआयटीनं रिकव्हर केला। त्यात आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागतानाचे व्हिडिओ असल्याचा उल्लेख आहे। कराडने 3 आयफोनमधील डिलीट केलेला डेटा एसआयटी कडून रिकव्हर करण्यात आला। एका व्हिडिओत आरोपी सुदर्शन घुले आवादा कंपनीकडे खंडणी मागतानाचं चित्रित झालंय। 2 कोटींची खंडणी मागताना घुलेनं कराडचं नाव घेतल्याचं चित्रित झालंय। कराडनं 25 ऑगस्ट ते 7 जानेवारी पर्यंतचा डिलीट केलेला डेटा हा रिकव्हर झालाय। आयफोन 15 प्रो आणि दुसरा आयफोन 13 प्रो मधील डेटा रिकव्हर करण्यात यश आलंय। आता काय पुढे काय होईल का आपल्याला सांगता येत नाही। मी फक्त पोलिसांचं अभिनंदन करीन की त्यांनी अतिशय महाराष्ट्राला शोभेल, महाराष्ट्राच्या पोलिसांची इज्जत राखली जाईल असा तपास केला। माझं पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो। करोडोची प्रॉपर्टी आहे, गाड्यांचे ते तर अजून खूप उघडं व्हायचं आहे। प्रॉपर्टीचं वगैरे काय बोलूच नका। एवढं करूनही ते ज्या जेलमध्ये आहेत तिथे त्यांना VIP ट्रीटमेंट चालली आहे। तिथले कॅमेरे बंद होते। तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला, संतोष भाऊचे भाऊ धनंजय भाऊनी आवाज उठवला तेव्हा कॅमेरा चालू झाला। हे कॅमेरा बंद होता तेव्हा काय उद्योग चालले होते तिथे? म्हणजे मला धक्का बसतो की महाराष्ट्रामध्ये अशा घटना होत आहेत, हे शॉकिंग आहे। महाराष्ट्रात कधी असं झालेलं नाही। सुसंस्कृत राज्य आहे, आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचा आणि बीडचा पण या 10-15 लोकांमुळे बीडचा आणि महाराष्ट्राची बदनामी आज देशामध्ये होती। आयफोन मधील व्हिडिओत खंडणीबाबत नेमका काय संवाद झाला यावर एक नजर टाकूया। तुमचं आणि अण्णांचं बोलणं झालं होतं का? तुम्ही का तसं करताय? विनाकारण अडचणी वाढतील। मी इथे एका कारणामुळे आलोय। अण्णांचा फोन आला, काम बंद करा। तुमचं कुठे कुठे काम सुरू आहे याची अण्णांना थेट माहिती मिळते। अण्णांनी ठेवलेली डिमांड लवकरात लवकर कशी पूर्ण करता येईल यावर लक्ष द्या। अण्णांची डिमांड पूर्ण केल्यावर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। या आरोपपत्रात वाल्मिक कराडच्या संपत्तीचं विवरण सुद्धा आहे। कराडकडे किती महागड्या गाड्या आहेत, तसंच राज्यात संपत्ती कुठे कुठे विखुरली आहे याचाही उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला। मर्सिडीज बेन्झ MH44Z0007, BMW MH44 AC1717, टोयोटा इनोव्हा ME44 AB1717, फोर्ड इंडेवर MH44 T0700, अशोक लेलँड हायवा MH44 U0700, JCB इंडिया लिमिटेड MH44 S7450। तर सुदर्शन घुलेच्या गाड्या आहेत महिंद्रा अँड महिंद्राचे 2 ट्रॅक्टर MH44D 4512, MH44 S6973। पाण्या भरणार पानाड्याजवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जागवार सारखं BMW सारखं, रिक्षापेक्षा आता ठीक आहे भाऊ। 3 चाकाचं त्याला 2 चाकं नाही, एकात ट्यूबच नाही आत। काय गाड्या त्या BMW जागवार, कुठं इनोवाच्या मोठमोठ्या गाड्या। अरे यार काय हे ना, खरं सांगतो बा, प्रामाणिक सांगतो मी, हे त्याचं नसावच। हे सगळं धनंजय मुंड्याचं, हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे। पण धनंजय मुंड्याने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला। वाल्मिक कराडची प्रॉपर्टी अंदाजे 1,500 कोटीच्या आसपास आहे। वाल्मिक कराडची प्रॉपर्टी म्हणजे काय तर धनंजय मुंडेची प्रॉपर्टी। त्याच्याचबरोबर तुम्ही जर अजून खोलात गेला तर तुम्हाला गाड्या मिळतील, बंगले मिळतील, ऑफिस स्पेस मिळेल, असं बरंच 1,500 कोटीपेक्षा जास्तचा तो आकडा आहे। वाल्मिक कराडचा मास्टर माइंड कोण? आता तो
धनंजय मुंडे आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनातही उमटले. भुजबळांनी बीड आणि परभणीच्या घटनांचा उल्लेख करून भावनिक भाषण केलं, तर एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भावनांशी सहमत असल्याचं मत व्यक्त केलं. सोमनाथ सूर्यवंशी त्याला पोलीस कस्टडीमध्ये तो मृत्यू पावला, त्याची आपण चौकशी करणार नाही का? आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करायला पाहिजे, माफ करायला पाहिजे. का? ती माणसं नाहीत, तो मागासवर्गीय आहे म्हणून, दलित समाजाचा आहे म्हणून, माणूस आहे ना, संविधान सगळ्यांसारखी सारखं आहे ना. महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र नाही. मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना ज्या झालेल्या आहेत याच्या मुळापर्यंत आपण जातोय आणि त्यांना अगदी असे म्हणजे पुन्हा अशा प्रकारचा कुणी कृत्य करण्याचं धाडस करू नये अशा प्रकारची कारवाई, कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदयांनी देखील गांभीर्याने घेतलेलं आहे आणि शासनाने देखील गांभीर्याने घेतलं आहे. सरपंच हत्या प्रकरणाच्या आरोपपत्रातील एक एक भाग समोर येत आहेत. तसतसा वाल्मिक कराडचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. आयफोनमधील डेटा रिकव्हर झाल्यामुळे खंडणी आणि हत्येसंबंधित व्हिडिओ किंवा इतर पुरावा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कृष्णा केंडेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष. बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.